अरे बाप, भल्या पूर्ण बिल्डिंग मध्ये कळाला असं आता तू कॅम्पा प्यायला म्हणजे ठाप. खरंच आहे भाई, पुण्यात आल्याच्या नंतर मला कळालंय की मुलींपेक्षा जास्त सज्जन तर मीच आहे. मंडळी, तर स्वागत आहे परत तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर. आत्ता वाजलेत 12. आत्ता आमची झोप झाली. ते भाले भाऊ गेलता बाहेर, मी झोपलो होतो. भाले भाऊनं बघा, भाले भाऊ आपल्यावर प्रेम बघा फक्त. काय काय आणलं भाले भाऊनं? 3 कॅम्पा, आईस्क्रीम, चिप्स. हा भाऊ, तुझे कसे उपकार फेडू रे? पगार बी झाला नाही भाल्यानं, कुठून आले पैसे त्याकडे? उधारीवर. कोणती उधार? आज बी खपून आणलं. नाही रे, खपवा खपीचे धंदे बंद कर भाले. हा आपल्या मित्राचे उपकार आहेत. हा अरे बाप, भल्या पूर्ण बिल्डिंग मध्ये कळाला असं आता तू कॅम्पा प्यायला म्हणजे ठाप ठोप आवाज आला ना कॅम्पाचा. नाद करते का बाई? हा पूर्ण बिल्डिंग मध्येच कळाला असं. बिल्डिंगच हादरली डायरेक्ट आता. भूकंप आल्यासारखं झालं का नाही? भूकंप आल्यासारखं झालं मग. 2 मिनिटासाठी असं वाटलं भूकंपच आला. हो, खालच्या आता घरातले मत असते ना, अरे बाबा काय झालं नेमका. त्यांना जाऊन सांगतो ना, कोणी विचारलं ना मला, म्हणतो भालीला आमच्या कॅम्पा पिलाय. हा आपला मेन्यू बघा, चिप्स, कुरकुरे, कॅम्पा. विषय खोल भाई. हा आणि तुला माहिती आहे का, का काय ब्रेकअप झाल्यास कसं होते? काय होते? कधी हप्त्याचं नाव ऐकलंय का? हप्ता असते माहिती आहे का भाई? जर जोड झाला नाही ना हप्त्याचा, फाटून हातात येते. समजलं का? हा का? हा ब्रेकअपचं काय 2 दिवस लागतं माणसाला विसरायला. हप्ता भाऊ जोपर्यंत कटत नाही ना, तोपर्यंत फाटली येत असते. A few minutes later. तर मित्रांनो, आपली आंघोळ वगैरे झालेली आहे. युनिफॉर्म ते घातलाय. आपण जाऊ आता DY पाटीलला सोयऱ्याकडे. बघू जरा तिकडचा माहोल आता कसं. जरा दिवसभर बोर झालोय. मस्तपैकी जाऊ सोयऱ्यासोबत थोडं बसू, तिकडून तिकडे निघता येईल कामावर. दुपारी काय झोपलो आपलं हे करून, कॅम्पा वगैरे पिऊन. ते आत्ताच उठलो डायरेक्ट. म्हणलं मग चला आता दुपारपासून ब्लॉगच नाही काढला, मग आता करावं सुरू. चला तर जाऊ सोयऱ्याकडे, बघू काय काय नाही. अशा प्रकारे आपण निघालेलो आहे. इथं आपली गाडी. तर आपण अशा प्रकारे निघालेलो आहे. चेक करा. जाऊ मस्तपैकी सोयऱ्याकडे. DY पाटील म्हणले, आपलं मूडच फ्रेश होतं माहिती आहे का? DY पाटीलला जायचं म्हणलं ना, डॉनचा मूडच फ्रेश होतो. कारण की तिकडे मूड फ्रेश होण्यासारखं आहे ना. चला आता जाऊ. हे आपले करा, ही आपली गाडी भाई. तर अशा प्रकारे आपण पेट्रोल टाकून झालेलं आहे आपलं. आज भाई 160 रुपयाचं पेट्रोल टाकलंय. थोडीशी अवकात वाढली कारण की मावशीने आपल्याला महागारीत पैसे टाकलेले आहेत. त्याच्यामुळं कसं जरा 160 रुपयाचं टाकलं आज डॉनने पेट्रोल. पगार झाल्याच्या नंतर डॉन फुल शिव वापरत नाही गाडी, माहिती का तुम्हाला? चला तर जाऊ आपण DY पाटीलला भेटू तुम्हाला DY पाटीलला. चलो आपण आलोय आपल्या धन्नोच्या हॉस्पिटलच्या रोडनी. तुम्हाला तर माहितीच आहे इथं धन्नोचं हॉस्पिटल म्हणजे शोरूम आहे. ॲक्च्युअली म्हणजे मला दवाखान्यात द्यायला दाखव किती पळवतो. आता हे म्हणलं असतोय की मालक पण नाही. मालक कसं म्हणायचं मग, पण आपल्याला भेटू सोयऱ्याकडे. अशा प्रकारे आपण सोयऱ्याला घेतलेला आहे. आणि सोयऱ्याला घेतल्यानंतरची प्रथा प्रतिष्ठान म्हणजेच आपला कॅम्पा. आई कॅम्पा आहे तर सगळं आहे. सोयरा सध्या बिजी आहे. सोयऱ्याला फोन आलाय, बोलू देऊ आपण. बस दिल खुश कर दिया सोयऱ्याने. सोयऱ्याचा फोन संपू देऊ, मग सोयऱ्याशी बोलू आपण. तर भाऊ आम्ही थांबलो इथं. सोयऱ्याचा झालाय फोन आता. कसं जरा पैशाचा व्यवहार आहे ना सध्या, कसं म्हणून जरा शांत आहे. तुफान पैसा आहे. हा खल्लास विषय. जरा विषय खोल आहे ना इकडं.
विषय गोल पृथ्वी गोल. भरती गोल 20,000 अरे बाप. आलेत आपल्याला. तर किती अकाउंट आहे तुमचे? पण कधी कधी गरिबी विषय येते, गरिबी. जरा फेरा फिरत आहे तर ती त्याच्यावर नका लक्ष देऊ तुम्ही. मधल्या गोष्टी बोल आता रिसेंट बोला ते आहे ते. अरे बापरे. कधी कसं असतं ते वातावरण जसं चेंज होतंय ना तसं आमचा पण व्यवहार चेंज होतोय. म्हणजे गरिबीत कमी होतंय, वाढ होती असं असते ते विषय. त्याच्यामुळे आता सध्या फॉर्म मध्ये आहेत ना त्याच्यामुळे हा म्हणून तर रोज कॅम्प आहे. अरे बापरे. जर तुम्हाला हे खेळायचं असेल तर यावं लागतंय DY पाटील. कोणतं ग्राउंड सर? HA ग्राउंड ऑफ DY पाटील. यायचं आणि चुत्यागिरी करायची इथं येऊन. ती गोष्टी सांगा ना इथे रात्री बसलेली. कोणती? गेल्या वर्षी बसला होता इथे पोलिसांनी पकडलं. मित्रांनो आम्ही असंच एकदा बसलो, असंच नाही का गाडी इथं लावली होती आणि मग आम्ही असंच बसलो टाइमपास करत. तेव्हा आम्ही कॅम्पा पित नव्हतो, आम्ही तेव्हा स्टिंग पित होतो. मग आम्ही इथं बसलो होतो. मग नेमकंच आमचं झालं सगळं. 10:30 पर्यंत बसलो होतो. मग नेमकं झालं आमचं सगळं. मग निघावं म्हणलं आता. मग मी गेलो तिकडं थोडंसं. मग मला फोन आला होता, गेलो मी आणि सोयराने इथंच बसले होते. तितक्यात पोलिसाची गाडी आली. आम्ही निघतच होतो, गाडी काढली होती, सगळं काढलं होतं. सोयरा ते गाडीवर बसला होता, आम्ही निघतच होतो. तितक्यात नाही का आपल्या गाडीला मॉडिफाय नंबर प्लेट आहे हे बघा. तर पोलिसांनी काय केलं, आले पहिलं म्हणले इथं दारू वगैरे पिऊ देत नाहीत ना. म्हणले दारू प्यायला का? आम्ही म्हणलं नाही. म्हणले गांजा प्यायला का? म्हणलं नाही सर. बरं ठीक आहे जा म्हणले. आणि आम्ही जसं निघाव म्हणलं की इतक्यात त्या पोलिसांनी नंबर प्लेट बघितली. क्या हुई काय तेव्हा 500 रुपये फाईन मारला. म्हणजे सुट्टीच नाही आम्हाला, कुठलं सुट्टी नाही. इकून नाही तर इकून नसतं, मागून येणारच काहीतरी येणार म्हणजे येणार. त्याच्यामुळं लक्ष देऊन राहावं लागतं. मित्रांनो आम्ही इथं बसलो होतो असं टाइमपास करत. म्हणलं चला टाइमपास करावं बघावं इकडं तिकडं. मग तितक्यात आम्हाला काय दिसलं माहित आहे का? इकडं बघा सैराट मधला लंगड्या. आम्ही फक्त माझ्या करत हसू नका, हा लंगड्या बिगड्यावर हसत जाऊ नका. ते नाटक करायला का खरंच? अरे बा तसं बोलायला तर आम्ही डॉनच आहेत. पण कसं आहे सध्या इकडं आलाय पोलिसाचा राऊंड. पोलिसाचा राऊंड म्हणल्यास आम्हाला भ्यावं लागतंय. हा मग कसं तुम्ही मनावर घेऊ नका, आम्ही डॉनच आहेत काय. हा तुम्ही बिलकुल मनावर घेऊ नका. म्हणजे कसं एक तर बिन काय 500 रुपये कशाला भरायचे पोलिसांना, बरोबर का नाही? म्हणून जरा पळून जातात. 500 रुपये नाही ती वेगळी गोष्ट. याच्यावर दुर्लक्ष करा तुम्ही. म्हणून आम्ही जरा जातो पोलिसांसमोर जरा लपतो. या राहायचं गरीब हा गरीब यार व्हिडिओ बनव ना. गरीब गरीब. अच्छा किवी फ्रूट घेऊ आपण. किवी घेऊ आपण 1 किलो. मग नाही तर काय गरीब क्या चीज होती है गरीब. ब्लॉग हाँ भाई बोलो कुछ 2 शब्द बोलो तुम्हारे हिसाब से. कुछ सबस्क्राईब करा म्हणा, सबस्क्राईब करा म्हणा. 5 किलो नको मामा टाकेल. 5 किलो डालिम नको. 5 किलो आपसी नको. काय बसतो 2 बसतो क्या बोले? 5 किलो फक्त 2 बसतेच म्हणा. नहीं अभी और सुनिए. एक एक्स्ट्रा लगा 5 रुपये ज्यादा. बस क्या बस ओके. दोस्त आप लेकिन 1 सेकंड भैया. वीडियो करने के लिए नहीं सच में दो. नहीं सच में ही चाहिए. लिया 2 सच में ह्याला भावना वाटलं आम्ही फक्त व्हिडिओ साठी घेतोय. त्यांनी वजन केलेलं परत ठेवून दिलंय.
आला म्हणजे इतकं गरीब. दोस्ताना रोजचा. अरे बापरे. आता दिलेत पिशवीत बघा. तुम्ही सजमेला का व्हिडिओ केलेली रे? त्या दिवशी आला होता हा मित्रच होता ते. हा अजमेरात. हा. त्याचा व्हिडिओ केला गेला कशाचा व्हिडिओ केला ते? युट्यूबवर टाकतो. हा का? नाही आम्ही नकली युट्यूबर ना. कधी आलो होतो इकडून घेत जा. हा रोजचा आपलं. कधी आला होता इथून घ्या. त्यांना जरा गलत फॅमी झाली. गरीब युट्यूबर ना वाटलं त्यांना आम्ही. हा. चलो दोस्त है आपला. हाँ इधर ही से लेने का डिवा पाटिल हॉस्पिटल के सामने से. चलो नाम बताने का सिर्फ मेरा. नाम बताने का. आओ क्या मैं आओ क्या. चला तर सोयऱ्याला बाय बाय करायची वेळ आलेली आहे. आता आपण जाऊ आपले कामधंदे बघू आणि सोयऱ्याची भेट आपण उद्याच्याला घेऊ. आहे का नाही? त्या गोष्टीवर सोयऱ्या काय बोलायचं तुम्हाला? गुड नाईट टेक केअर. स्वीट ड्रीम. सीट टीम लगता है. प्लीज गेले जातो. 8 गेले. कसं बस अकाउंटला होते थोडेफार पैसे. त्याच्यात वाटलं व्हायला आता त्याला भागतंय पण त्याच्यात आलाय का फोन टाका गेले पाहिजे. तर चला येऊ का मग? हा बघू उद्याचं काय नियोजन लावू नवीन. हा उद्या काहीतरी नवीन ब्लॉक टाकू एक हटके काहीतरी जाऊ. आहे का नाही? काहीतरी नवीन काहीतरी करू काहीतरी नवीन. हा? तर या गोष्टी तुम्हाला दाखवतो. सोयऱ्यांना घेतलेत लाल लाल डाळिंब. सोयऱ्यांना घेतलेत लाल लाल डाळिंब. तर तुम्ही बी लाल लाल सबस्क्राईब करून टाका. चला सर येतो. तर गाईज आपण निघालोय सोयऱ्यापासून आणि सोयऱ्याला सोडलंय. आता भेटू आपण सोयऱ्याला उद्या जाऊ कुठं तरी सोयऱ्याला घेऊन. उद्या काहीतरी मला म्हणजे कसं जरा आजचा ब्लॉग इतका काही खास नाही आहे कारण की मीच बोर होतो आज. मूड इतका काही चांगला नव्हता माझा म्हणून त्यामुळे इतके त्या मजा नाही येणार. पुढे उद्याच्या ब्लॉगमध्ये नक्कीच मजा येणार म्हणजे येणार भाई. काहीतरी नवीन करणार त्यामुळं नाही का. तुम्हाला एक सकाळचा किस्सा सांगतो. नाही ना सकाळचा म्हणजे सॉरी आताचा किस्सा सांगतो. सोयरांनी थांबलो होतो तिथे एक मुलगी बसली होती. तिने नाही का पाठोपाठ 2 सिगरेट मारल्या पाठोपाठ. एक झाली की एक 2 सिगरेट मारल्या 2. सोयऱ्यानं मी हँग झालो हँग. त्याच्यानंतर सोयऱ्याला जसं आम्ही 2 सिगरेट बघितला तसं मी सोयऱ्याला म्हणलं. सोयऱ्या म्हणलं पुण्यामध्ये आल्याच्या नंतर कळालं म्हणलं की सगळ्या मुलींपेक्षा सज्जन तर आपणच आहे. सोयरा लागला हसायला. काय बोलणार खरंच आहे भाई. पुण्यात आल्याच्या नंतर मला कळालं की मुलींपेक्षा जास्त सज्जन तर मीच आहे. नाही तर काय. तर काही पोहोचलोय मी स्टॉपला. लावली गाडी आपल्या जागेवर आपली धन्नोर आणि आलोय आपल्या आता कंपनीच्या धन्नोकडं. चला आता भेटू म्हणून भाऊला बघू काय काय नाही. आणि निघू टाइम झालाय टाइमच झालाय असं तर आता चला. तर झालंय आपला मॅसेज वगैरे टाकून. मनोज भाऊ सगळे किस्सा काय झाला माझ्या कंपनीत. कंपनीत आता जरा मी म्हणलं डॉन मस्ती आली तर अंगात. मग सकाळी एका एम्प्लॉय फोटो काढत होता. मी त्याला म्हणलं फोटो काढू नका. मी त्याच्याच बोललो फोटो काढू नका. मग ते म्हणला एक त्याच्या स्वतःचा मित्र होता. ते म्हणलं आम्ही आमचीच फोटो काढतो ना कंपनीचे थोडी फोटो काढतोय. काढ रे म्हणला. मी म्हणलं अहो सर म्हणलं काढ रे म्हणजे काय अलाउड नाही म्हणलं. मग मी म्हणलं तुम्ही कसं काय काढायला अरे तुरे नका करू म्हणलं. मग ते अरे तुरे करायला लागलं. मी अरे तुरे करायला लागलो ना. मला वाटलं काय आता दोन लोक. यही नहीं अभी और सुनिए. मग मी बोलायला लागलो ना. जसं जसं ते शिप सुटायला लागली तसं तसं लोक यायला लागले. पोरं यायला लागले. मनोज भाऊ 50 पोरं साईड न मग पूर्ण राऊंड झालाय. अरे हो एकटाच मी माझी फाटली ना. फाटली म्हणलं फॉर्म मध्ये बोलून निघालो म्हणलं आईचा उगाच बोललो बा म्हणलं मी नंतर माहिती आहे का. मग तेच ना झालं लपड झाला असतं. मग मला झाला मी म्हणलं अर म्हणलं आता याच्यानंतर डॉनगिरी बंद. मी म्हणलं मायला उगाच बोललो बा म्हणलं.
नाही तर काय, एक इकडून बोलायला एक तिकडून बोलायला मला पण त्याच भूल. अरे म्हणलं हे लय महागात पडलं. तो सुधर जाओ, सुन लो मेरी बात, ठीक है? थोड़े मैनर सीख लो, एथिकेट सीख लो, तमीज सीख लो. नाही तर काय, चलायचं या गोष्टी मग आता. चला मग काय आता आपलं काय संसार पाणी, चला मित्रांनो. तर बघत राहा आपलं चॅनल, आपले ब्लॉग्स, आपली जुत्तेगिरी. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये, तोपर्यंत साठी बाय.